पवनराजे हत्याकांड प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। पवनराजे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देता येत नाही असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदारांची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं न्यायमूर्तींनी म्हणत सर्व आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवरती गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे असं न्यायमूर्तींनी या निकालामध्ये म्हटलेलं आहे। या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देत नाही असं देखील न्यायमूर्तींनी म्हणत या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, तर निकाल आलेला आहे, सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर सचिन गाड आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत। सचिन, अतिशय मोठा निकाल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। न्यायमूर्तींनी नेमकं काय नमूद केलंय? आकांक्षा, आपण बघतोय की अखेर 20 वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्या आरोपींची, पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या 8ही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। आताच काही वेळापूर्वी जो पिंटू सिंग नावाचा मुख्य शूटर होता त्याला बिहारवरून थेट मुंबईला आणण्यात आलं आणि जसं त्याने कोर्टामध्ये प्रवेश केला तसं कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केलेला आहे आणि सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर जे जवळपास 20 वर्षापासून या निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी लढत होते, त्यांना हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण सगळ्या आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। जो ज्या माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर स्टेटमेंटवर खटल्याचा निकाल आधारित होता तो ती साक्ष ग्राह्य धरण्यासारखी नाही, कारण आरोपीने अनेक माफीच्या साक्षीदारांनी त्याची साक्ष ही वारंवार बदललेली आहे, त्यामुळे त्याची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही आणि त्यामुळे पुराव्यांच्या अभावी कोर्टाने आपला निकाल दिलेला आहे आणि सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। मोठा झटका हा खरतर ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणावा लागेल। आताच काही वेळातच हे सगळे आरोपी त्यासोबतच ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय हे खाली उतरतील। पद्मसिंह पाटील जवळपास 20 वर्ष नंतर या खटल्याचा निकाल लागलेला आहे। 2006ला पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर 3 वर्षांनी प्रकरण सीबीआयला वर्ग करण्यात आलं आणि जवळपास 9 आरोपींना सीबीआयने अटक केली। 128 साक्षीदार त्यासह अन्य पुराव्यांसह सीबीआयने दोषारोपपत्र ठेवलं। राजकीय वैमनस्यातून तसेच व्यावसायिक वैमनस्यातून पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप हा सीबीआयचा होता। मात्र पुराव्यांअभावी संशयाचा फायदा देत कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। आपण बघतोय की यापूर्वीच खरतर कोर्टाने सुतोवाच केलेले होते, कशा प्रकारे तपासात राहिलेल्या त्रुट्या, या खटल्याचा कमकुवत असलेला पाया, या सगळ्यांवरती कोर्टाने आधीच बोट ठेवलेलं होतं आणि संशयाचा फायदा देत आपण बघतोय की कोर्टाने आपला निकाल दिलेला आहे। सगळे आरोपी पद्मसिंह पाटील त्यांच्यासह जे शूटर होते